नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर तम्मलवार एन आपल्याला कॉर्पोरेट अकाउंट या विषयासाठी आहे. तर आपण कॉर्पोरेट अकाउंटमध्ये प्रॉफिट पिरियड इन कॉर्पोरेशन हा चॅप्टर बघतो आहे. प्रॉफिट पिरियड इन कॉर्पोरेशनमधला पहिला प्रॉब्लेम आपण बघितलेला आहे आणि सेकंड प्रॉब्लेम आपल्याला बघायचा आहे. तो सेकंड प्रॉब्लेम या ठिकाणी तुमच्या स्क्रीनवर दिसतो आहे. तो आहे द फेमस कंपनी Limited was incorporated on 1st July 2007. Take over the running business. एक मिनिट, फेमस कंपनीचा झाला आहे बहुतेक. त्यानंतर फेमस कंपनीचा आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे आणि त्याचा पुढचा प्रॉब्लेम बघायचा आहे. The new Suresh Industries Limited was incorporated on 1st May 2007 to take over as a going concern the business of Mr. Suresh from 1st January 2007. The profit and loss account of the company for the year ended 31st December 2007 was as follows. या पद्धतीनं आपल्याला टाईम रेशोची इन्फॉर्मेशन दिली. त्यानंतर आपल्याला P&L अकाउंट दिलं आहे. त्यामध्ये वेगवेगळे ॲटम्स या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर खाली इन्फॉर्मेशन दिली आहे P&L अकाउंटच्या. द टोटल टर्नओव्हर फॉर द इयर एंडेड 31st December 2007 वॉज ₹1,50,000 डिवायडेड इंटू ₹60,000 फॉर द पीरियड अप टू 1st May 2007 अँड ₹90,000 फॉर द रनिंग पिरियड. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे, ₹1,50,000 तुमचा सेल आहे, टर्नओव्हर आहे आणि त्याच्यापैकी 60,000 हे कधीपासून आहे, 1 जानेवारी 2007 ते पुढं 1 मे 2007पर्यंत आणि पुढचा 90,000 असं टोटल या ठिकाणी 1,50,000. त्यानंतर अ सर्टन द प्रॉफिट अर्नड इन प्री अँड पोस्ट कॉर्पोरेशन इन कॉर्पोरेशन पिरियड्स. या पद्धतीनं प्रॉब्लेम आहे. तुमच्या स्क्रीनवर प्रॉब्लेम दिसतोय. तो एकदा व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचा आणि सोडवायचा आहे. आता सोडवत असताना पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागतं, टाईम रेशो. मग टाईम रेशो काढायचा आहे तर टाईम रेशो आपण वर्किंग नोटमध्ये काढून घ्यायचा. अगोदर या ठिकाणी वर्किंग नोट्स ह्याच्यामध्ये टाईम रेशो. आता टाईम रेशो काय सांगतोय तर या ठिकाणी तुम्हाला इनकॉर्पोरेटेड डेट किती आहे, 1st मे. मग 1 मे च्या अगोदरचं प्रीचं आहे आणि नंतरचं या ठिकाणी पोस्टचं आहे. ठीक आहे, याच्यात काही डाऊट नाही. मग तुमचं स्टार्ट कधी होतं आहे, 1 जानेवारी. हे 1 जानेवारी आणि इथं कधी होतं आहे, 31 डिसेंबर म्हणजे 31st डिसेंबर. ठीक आहे. मग आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आहे का, नाही आहे. म्हणजे 4 मंथ या ठिकाणी प्री इनकॉर्पोरेशनचे आणि पोस्टचे किती, तर बाकीचे उरलेले 8 महिने म्हणजे 8 मंथ. मग तुमचा रेशो काय बनतोय, 4:8. आता याला लहानात लहान रूप द्यायचं आहे. 4:1 4, 4:2 8, 1:2. हा काय झाला तुमचा टाईम रेशो. त्यानंतर आपल्याला सेल्स रेशो काढून घ्यायचा आहे. सेल्स रेशो, टोटल सेल्स किती दिलाय तुमचा, 1,50,000. ठीक आहे. मग प्री इन कॉर्पोरेशनचा म्हणजे अप टू 1st मे
अप टू 1 मे पर्यंतचा या ठिकाणी प्री इनकॉर्पोरेशनचा सांगितलं 60,000 आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचा सांगितलं आहे 90,000, टोटल 1,50,000. ठीक आहे. मग तुमचा रेशो काय बनतोय 60,000 इज टू 90,000. मग हे 4 शून्य कटले, हे 4 शून्य कटले, राहतं काय 6 9 6:9. मग या ठिकाणी लहानात लहान रूप द्यायचं आपल्याला 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9. हा तुमचा सेल्स रेशो 2:3. आता हे रेशो भेटल्याच्यानंतर आपल्याला पुढं सोडवायचं आहे. मग सोडवत असताना या ठिकाणी आपल्याला दिलं आहे द न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड प्रॉफिट and loss account for the year ended कधीच आहे 31 डिसेंबर 2007. ठीक आहे. या पद्धतीने आपण टॉपला लिहितो. मग P&L ला कोण काढतोय आपण हे DR साइड आणि हे CR साइड. आता आपल्याला कॉलम करायचे आहेत. एक पोस्ट इन कॉर्पोरेशन रुपीज, प्री इन कॉर्पोरेशन रुपीज आणि त्यानंतर बेसिस ऑफ अलोकेशन. ठीक आहे. या पद्धतीनं मग इथं पण तसंच बेसिस ऑफ अलोकेशन, प्री इन कॉर्पोरेशन आणि पोस्ट इन कॉर्पोरेशन. ठीक आहे. मग नावं द्या त्याला. या ठिकाणी एक्सपेन्सेस देऊ शकता किंवा पर्टिक्युलर टाकू शकता. मी एक्सपेन्सेस या ठिकाणी बेसिस ऑफ अलोकेशन, त्यानंतर प्री इन कॉर्पोरेशन, पोस्ट इन कॉर्पोरेशन, त्यानंतर इकडं इन्कम असतं, इन्कम, त्यानंतर बेसिस ऑफ अलोकेशन, त्यानंतर प्री इन कॉर्पोरेशन आणि पोस्ट कॉर्पोरेशन. हे सर्व काढून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला सोडवायला चालू करायचं आहे. मग आपण आयटम्स बघतो. पहिला आयटम काय दिला आहे सॅलरी. सॅलरी कशावर वाटतो आपण टाइम रेशोवर. मग सॅलरी टाइम रेशो किती आला आहे 1:2. सॅलरी टोटल दिली आहे तुम्हाला या ठिकाणी 10,800 डिवायडेड बाय 3. कारण एक भाग प्री इन कॉर्पोरेशनला द्यायचा आहे आणि 2 भाग पोस्ट इन कॉर्पोरेशनला द्यायचे आहेत. मग त्याचं डिवायडेशन करा. 3,800चा एक भाग होईल आणि 7,200
चा एक भाग होईल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दिलंय रेंट अँड टॅक्सेस. रेंट अँड टॅक्सेस टोटल दिलंय 3600. तर रेंट अँड टॅक्सेस, रेंट कशावर देतो आपण? टाईम रेशोवरच. मग या ठिकाणी 1:2, 1200 याला आणि 2400 याला, असं टोटल 3600. त्यानंतर दिलंय तुम्हाला इन्शुरन्स देखील या ठिकाणी आपण टाइम रेशोवरच डिवाइड करतोय. मग इन्शुरन्स टोटल तुम्हाला दिलंय 900 रुपये, म्हणजे 300 रुपये याला आणि 900 रुपये पोस्ट इन कॉर्पोरेशनला. त्यानंतर दिले तुम्हाला इलेक्ट्रिसिटी चार्ज. इलेक्ट्रिसिटी चार्ज कशावर वाटता तुम्ही? टाइम रेशोवरच. या ठिकाणी 1:2 या ठिकाणी आलेला आहे त्याचा रेशो. इलेक्ट्रिसिटी चार्ज तुम्हाला दिले 720. आता इलेक्ट्रिसिटी चार्ज तुम्ही वाटता 240 आणि 480. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला दिलं आहे डायरेक्टर फीस. आता हे डायरेक्टर फीस टोटल किती आहे? टोटल तुम्हाला दिले आहे 900. आता डायरेक्टर फीस हे कशावर वाटायचं आहे तुम्हाला माहीत आहे. मी ते टेबल दिलेलं आहे, ते टेबल कंटिन्यू या ठिकाणी वाचायचं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला सोडवायचं आहे. तर डायरेक्टर फीस हे डायरेक्ट कुठं जायला पाहिजे? पोस्ट इन कॉर्पोरेशनमध्ये. मग या ठिकाणी डॅश आणि तुम्हाला दिलं आहे 900. ठीक आहे, 900. अँड देन नेक्स्ट आयटम दिला आहे ऑडिटर फीस. आता हे ऑडिटर फीस कशावर वाटायचं आहे? तर ऑडिटर फीस देखील आपण कशावर वाटतोय? टाइम रेशोवरच. टाइम रेशो किती आहे? 1:2. आणि ऑडिटर फीस टोटल दिलेली आहे तुम्हाला 480. मग 160 रुपये याला, तर 320 रुपये याला. 16 39 48. 480 भागिले 3 करा. मग याला द्यायचा आहे 1 भाग, याला द्यायचे 2 भाग. या पद्धतीनं 1 भाग येतो 180 गुणिले 2 करा, कारण 2 द्यायचे तर त्याला 320 रुपये या पद्धतीनं. त्यानंतर तुम्हाला आयटम्स दिला आहे या ठिकाणी कमिशन. आता हे कमिशन कशावर वाटतो तुम्ही? सेल्स रेशोवर. सेल्स रेशो किती आहे? 2:3. मग कमिशन या ठिकाणी किती दिलं आहे? तर कमिशन 1800 रुपये दिले तुम्हाला. 1800. आता 1800 डिवायडेड बाय किती करा तुम्ही? 2 + 3 5. 1800 भागिले 5 गुणिले 2, कारण याला 2 द्यायचंय आणि याला गुणिले 3 करा. तुमचं आन्सर मिळून जातं. मग या ठिकाणी कमिशन तुमचं येतं 720 आणि 1080. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय दिलंय? ॲडव्हर्टाइजमेंट कशावर वाटताय? सेल्स रेशोवरच. 2:3. मग टोटल ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला दिली 1200 रुपये. 1200 भागिले 5 120. 120च ना का 240? 240.
तर एका भागाला किती येईल 480. हां 480 आणि पुढचं मग 720 या पद्धतीनं. त्यानंतर तुम्हाला दिलं आहे डिस्काउंट या ठिकाणी तुम्हाला किती दिला आहे, तर डिस्काउंट दिला आहे 1050 रुपये 150. आता डिस्काउंटचं बेसिस ऑफ अलोकेशन काय, सेल्स रेशो किती आहे 2:3. मग त्यावेळेस या ठिकाणी आता 150 तुम्हाला डिस्काउंट दिला आहे, 150 डिवायडेड बाय 5 इंटू 2 आणि 150 डिवायडेड बाय 5 इंटू 3 या पद्धतीने करा, तुम्हाला ते मिळून जातं. मग या ठिकाणी डिस्काउंट किती 420 आणि 630. ठीक आहे, या पद्धतीने त्याचं डिवायडेशन होईल. त्यानंतर तुम्हाला दिलं आहे ऑफिस एक्सपेन्सेस. ऑफिस एक्सपेन्सेस टोटल दिला आहे 2250. 2250 रुपये 2250. आता ऑफिस एक्सपेन्सेस बेसिस ऑफ अलोकेशन काय, टाइम रेशो. मग टाइम रेशो किती आहे 1:2. त्यावेळेस त्याचं अलोकेशन होतं 750 आणि इकडं या ठिकाणी 1500 रुपये. हे 1500 रुपये तुम्ही बेसिस ऑफ अलोकेशननुसार या ठिकाणी डिवायडेशन करताय. त्यानंतर तुम्हाला दिलं आहे कॅरेज. आता कॅरेज 900 दिलं आहे. आता हे कॅरेज आउटवर्ड आहे. कॅरेज आउटवर्ड. आता कॅरेज इनवर्ड म्हणजे कच्चा माल तुमच्या कारखान्यापर्यंत किंवा दुकानापर्यंत या ठिकाणी आणण्यासाठीचा खर्च असतो, म्हणून तो ट्रेडिंग अकाउंटला जातो. आणि कॅरेज आउटवर्ड हा पक्का माल तुमच्या कस्टमरच्या घरापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्यासाठी जो काही खर्च आहे किंवा कस्टमरच्या दुकानापर्यंत या ठिकाणी जे काही केलं जातं खर्च, त्याला कॅरेज आउटवर्डमध्ये म्हणतात. मग आता हे कशावर अलोकेशन होईल, तर सेल्स रेशोवर, कारण सेल झाल्याच्या नंतर आहे ते. मग सेल्स रेशो किती आहे 2:3. आता टोटल कॅरेज तुम्हाला दिलं आहे किती 900 रुपये डिवायडेड बाय 5 या पद्धतीनं करा, इंटू 2 करा आणि इंटू 3 करा, तुम्हाला दोन्हीचंही मिळून जातं आणि ते मिळतं 360 आणि 540. ठीक आहे, या पद्धतीनं. त्यानंतर तुम्हाला दिलं आहे बँक चार्जेस. आता बँक चार्जेस कशावर वाटताय तुम्ही, टाइम रेशोवरच 1:2. मग बँक चार्जेस किती दिले 450 रुपये, म्हणजे 150 रुपये याला आणि 300 रुपये याला. त्यानंतर दिले तुम्हाला प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. आता प्रिलिमिनरी एक्सपेन्सच्या बाबतीत मी सांगितलं होतं, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे डायरेक्ट कुठं जातं, पोस्ट इन कॉर्पोरेशनला. मग पोस्ट इन कॉर्पोरेशनला किती आहे 1950 रुपये. हे 1950 रुपये तुम्ही लिहिताय. त्यानंतर आहे बॅड डेब्स या ठिकाणी कशाच्या बेसिसवर वाटायचं आहे, बॅड डेब्स सेल्स रेशोवर वाटतात. सेल्स रेशो आहे 2:3. मग 2:3 असल्यामुळं बॅड डेब्सची टोटल अमाऊंट 600 रुपये आहे. 600 भागिले 5 करा तर किती येईल 120 रुपये. आणि 120 गुणिले 2 करा आणि गुणिले 3 करा 240 आणि या ठिकाणी किती येतं 360 रुपये. ठीक आहे. त्यानंतर इंटरेस्ट ऑन लोन.
इंटरेस्ट ऑन लोन, या ठिकाणी इंटरेस्ट ऑन लोन कशावर इंटरेस्ट देतोय आपण? लोनवर देतोय. आता इंटरेस्ट हे कालावधीनुसार दिलं जातं, म्हणजे टाईम रेशोवर आहे त्याचं अलोकेशन. मग टाईम रेशो या ठिकाणी लिहा 1:2. 1:2. त्यानंतर इंटरेस्ट तुमचं टोटल दिलंय किती? 900 रुपये, म्हणजे 300 रुपये आणि 600 रुपये. ठीक आहे, याचं अलोकेशन या पद्धतीनं. त्यानंतर CR साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिटचं बेसिस ऑफ अलोकेशन काय? सेल्स रेशो. सेल्स रेशो किती आहे? 2:3. आणि तुमचं ग्रॉस प्रॉफिट दिलं आहे 46,500. 46,500 डिवायडेड बाय 5 करा. डिवायडेड बाय 5 इंटू 2 आणि डिवायडेड बाय 5 इंटू 3 या पद्धतीनं करा टोटल अमाऊंटला. मग तुमचं येतं 18,600. 18,600 आणि 27,900. 27,900 या पद्धतीने या ठिकाणी तुमचं डिवायडेशन होईल. ठीक आहे, आता हे सर्व आयटम संपलेलं आहे. नेट प्रॉफिट आपल्याला काढायचं आहे. नेट प्रॉफिट आपण काढू. या ठिकाणी 27,900 आणि इकडं 18,600. 18,600 27,900 आणि 18,600. मग तुम्हाला मिळतं नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट, आता ते नेट प्रॉफिट आहे 9,680 आणि 8,320. ठीक आहे, आता प्री इनकॉर्पोरेशनच्या प्रॉफिटला कॅपिटल प्रॉफिट असं म्हणतात आणि इकडं पोस्ट इनकॉर्पोरेशनच्या प्रॉफिटला रेव्हेन्यू प्रॉफिट या पद्धतीनं म्हटलं जातं. ठीक आहे, या पद्धतीनं हा तुमचा प्रॉब्लेम आहे. अगोदर तुम्ही ते जे काही टेबल दिलेला आहे तुम्हाला, तो टेबल या ठिकाणी जवळजवळ मुखपाठ करायचं. म्हणजे बेसिस ऑफ अलोकेशन मुखपाठ करण्यापेक्षा या ठिकाणी कोणता आयटम कशावर आणि का जातो हे बघायचं. व सॅलरी टाईम रेशोवरच का जाते, मग सॅलरी आपण वेळेनुसारच देतो या ठिकाणी. त्यानंतर रेंट अँड टॅक्सेस हे देखील या ठिकाणी एरिया ऑक्युपाईड किंवा या ठिकाणी म्हणू शकता की टाईमवर दिलं जातं. मग त्याचं बेसिस ऑफ अलोकेशन हे का येतं, कशासाठी येतं हे अगोदर जाणून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला पाठ करायची देखील या ठिकाणी गरज भासत नाही असं म्हणता येतं. या पद्धतीनं हे आहे. एक्झाममध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या लिहिताय द न्यू इंडस्ट्रीज कंपनी लिमिटेड P&L अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर. मग हे व्यवस्थितरित्या या ठिकाणी जे आहेत, फक्त तुम्हाला या ठिकाणी बेसिस ऑफ अलोकेशन पोस्ट इन कॉर्पोरेशनचे कोणते आणि प्री इन कॉर्पोरेशनचे कोणते हे ठिकाणी अगोदर बघून घ्यायचं. ठीक आहे, आणि त्यानंतर हा प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या सोडवायचा. याच्या अगोदर एखाद्या वेळेस ट्रेडिंग अकाउंट येतं. ट्रेडिंग अकाउंट आलं तर ते जशाच्या तसं फक्त लिहून काढायचं. ठीक आहे, म्हणजे जशाच्या तसं म्हणजे सेम ट्रेडिंग अकाउंट जसं दिलंय तसं P&L अकाउंटलाच फक्त हे आहे. ठीक आहे, इकडं एक्सपेन्सेस नाव द्या, इकडे इन्कम नाव द्या किंवा इथं पर्टिक्युलर या पद्धतीनं. हे एक्सपेन्सेस साईड असते, ही इन्कम साईड असते. आपण या ठिकाणी वर्किंग नोटमध्ये रेशो काढला, ते रेशो जर चुकला तर तुमचं सर्व या ठिकाणी डिवायडेशन चुकतं आणि तुमचं नेट प्रॉफिट देखील चुकतं. मग कॅपिटल प्रॉफिट किती आहे आणि रेव्हेन्यू प्रॉफिट किती आहे हे तुम्हाला सांगता येत नाही. ठीक आहे, या पद्धतीनं हे आहे. काही अडचणी असतील तर अडचणी प्रत्यक्षात येऊन भेटा किंवा कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट टाका किंवा व्हॉट्सअपवर मेसेज देखील करू शकता. व व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.